नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणां तरी स्वाधिकारानुरूपे ती यज्ञदाने तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिकेवर. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण चिंतन विचार करत आहोत. या अध्यायाच्या प्रारंभाला संन्यास आणि त्यागाचं स्वरूप जाणण्याची माझी इच्छा आहे असा भगवंताला प्रश्न केला आणि त्या प्रश्नादाखल उत्तर देत असताना त्यागाविषयी आणि संन्यासाविषयी इतर असणाऱ्या विद्वानांची काय मतं आहे ते भगवान परमात्म्याने अगोदर समोर ठेवली. कारण एखाद्या विषयाचा उकल व्हायचा असेल तर तत्संबंधाने असणारी इतरांची सुद्धा मतं त्यांचीसुद्धा आपण स्वीकार्यता अनुमान प्रमाणाने ग्राह्य करून स्वीकारली पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात एखाद्या विषयाचं जर आपल्याला स्पष्टीकरण करायचं असेल तरी स्वमताची अनिर्धारा लागून या धनुर्धरा प्राप्ता मतांतरा निर्वच कीजे. स्वमताचं प्रतिपादन करायचं आहे, पण ज्या विषयाच्या बाबतीमध्ये स्वमताचं प्रतिपादन करायचं आहे त्या विषयसंबंधाने आणखीन इतरांनी काही मतांतर सांगितले असेल तर त्यांचा सुद्धा आपण पहिल्यांदा विचार करावा आणि मग स्वमत जे आहे त्याचंही निरूपण करावं. म्हणून आपण म्हणतो की नाही, एखाद्या पदाचा जर आपण विचार करतो प्रवचनामध्ये, व्याख्यानात किंवा कीर्तनामध्ये, तर या शब्दाचा वेगवेगळ्या ठिकाणी कोणता अर्थ आला आहे तो अर्थ आपण पहिल्यांदा ग्रहण करतो आणि अनेक अर्थांचा संबंध आल्यानंतर अभंगाचं प्रकरण कोणतं आहे, त्याची भूमिका काय आहे, त्यानुसार एका शब्दाचे जरी अनेक अर्थ होत असतील तर त्यापैकी सुसंगत प्रसंगोपात्त ज्याला म्हणतात असाच आपण अर्थ ग्रहण करतो आणि तसंच करावा. आणि हे करायचं असेल तर त्याला श्रवण खूप करावं लागतं. त्याला एकाच पदामध्ये अनेक अर्थ सामावलेले असतात हेही पहिल्यांदा कळावं लागतं. नाहीतर मग एखाद्याला असं वाटतं की हे फार सोपं आहे, हे म्हणावं तर तितकं सोपं नाही. स्वमताची या निर्धारा लागून या धनुर्धरा प्राप्ता मतांतरा निर्वच कीजे. आणि म्हणून काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास असं म्हणतात. सर्व कर्माचं अनुष्ठान करून फल त्यागाला त्याग असं म्हणतात. काही जण तर दोषवत कर्माचा पूर्ण त्यागच करावा असंही म्हणतात आणि त्यापैकी काही जण म्हणतात नाही, यज्ञदान तपकर्म न त्याज्यम. यज्ञदान तपकर्म आहे त्यांचा कधीही त्याग करू नये. अशी 4 मतं आपल्या समोर आल्यानंतर भगवान म्हणतात, हे भरत सत्तम, भरत कुलोत्पन्न श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना आणि पुरुषामध्ये ज्याचा पराक्रम अतिशय श्रेष्ठ आहे हे पुरुष व्याघ्र दोन्ही संबोधन अर्जुना करता आली. या त्यागाच्या बाबतीमध्ये मे निश्चयम शृणु किंवा त्यागे निश्चयम मे शृणु 2 अर्थ होतील. मे निश्चयम म्हणजे माझा निश्चय किंवा निर्णय निवाडा तो ऐक, किंवा त्यागाच्या बाबतीमध्ये असणारा निर्णय माझ्याकडून ऐक, असे 2 अर्थ होतील. त्याग त्रिविध संप्रकीर्तितः, त्याग 3 प्रकारचा सम्यक रीतीने प्रतिपादन केलेला आहे. आता भगवान जे सांगणार आहे अथपासून इथेपर्यंत त्याचा काय अभिप्राय आहे तो अभिप्राय परमात्मा पुढे 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये सांगतात. बरं, भगवंताचा अभिप्राय जो प्रगट झाला तो 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये. पण हे सांगायचा विषय कुणाकरता आहे, तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्षो जागो म्हणे तया सर्वस्वे करणे हेचे एक. जो मुमुक्षू बंधनातून सुटका होण्यासाठी ज्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली आहे. काल आपण असा विचार केला, एखाद्या जीवात्म्याला बंधनाची जाणीवच होत नाही, पण ज्याला आपल्या जीवनातील बंधनाची जाणीव झाली खऱ्या अर्थाने त्याच्या बंधमुक्ततेला प्रवासाला सुरुवात झाली आहे.
काल आपण असाही विचार केला, कमीत कमी मी अज्ञानी आहे एवढं तरी मनुष्याने प्रामाणिकपणाने मान्य केलं पाहिजे. म्हणजे मी अज्ञानी आहे याचं तरी त्याला ज्ञान असावं. आपल्याला काहीच कळत नाही, किमान एवढं तरी कळावं. म्हणजे कळण्याकरता प्रारंभ होतो, पण आपल्याला काहीच कळत नाही, दुसऱ्याचं ऐकायचं नाही. याच्यामध्ये मात्र तो काय ब्रह्मदेव तरी त्याला काय करणार आहे. तम कथम बोधयत शास्त्रम लोष्टम नरसमाकृतीम पंचदशकाराने म्हटलं आहे. अशा मातीचा ढेकूळच आहे ज्याप्रमाणे फक्त मनुष्याचा आकार आहे, त्याला शास्त्र तरी काय बोध करणार आहे. म्हणून ज्याला आपल्या बंधनाची जाणीव झाली आहे, पाहे पा बंध भावना दृढा, ज्ञानोबा म्हणतात की नाही, नळिकेवरी बापुडा जरी तो बसला असेल पण त्याला बंधनाची जाणीव नाही. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम लोचनाभ्याम विहीनस्य दर्पण किम करिष्यति. ज्याला स्वतःची प्रज्ञा नाही, शास्त्र तरी त्याला काय बोध करणार आहे. उदाहरण दिलं आहे, ज्याला डोळेच नाही त्याला आरसा तरी काय करणार आहे. आरशाचा उपयोग हा ज्याला नेत्र चांगले आहे त्याच्यासाठी आहे, तसे ज्याला बुद्धी आहे त्याच्यासाठी शास्त्र उपयोगाचं आहे. म्हणून 17व्या अध्यायामध्ये शब्द जो आला की नाही, तरी न मिळेची तो देश नवेची काळ अवकाश, जो करवे शास्त्राभ्यास तोही दुरी, ओजो नोहेची प्राचीन. आणि पुढे शब्द का आला, नेदीची प्रज्ञा संवाहन. ज्याला बुद्धी सहाय्य करत नाही. म्हणून तर बघा ना तुम्ही, कधी कधी काय लोकांना तुम्ही जे सांगताय ना हे आमच्या डोक्यावरून जातं. त्याचं कारणच काय आहे, ते बुद्धी सहाय्य करत नाही. आणि हे जेवढं महत्त्वाची गोष्ट असेल तेवढी त्याला ग्रहण करण्याकरता पात्रसुद्धा विशेष असावं लागतं ना. सामान्य पाण्याला कोणी ग्रहण करण, तसं वाघिणीचं दूध मात्र सामान्य पात्रात ग्रहण होत नाही. तसं प्रापंचिक विषयाला जाणण्याकरता काही काही माणसं खूप त्या विषयामध्ये पदव्या संपादन करतात, जगातल्या सगळ्या पदव्या. बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं की कोणतरी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये, आता ती व्यक्ती बहुतेक जिवंत आहे की नाही माहिती नाही, त्यांनी 36 विषयामध्ये PhD केली होती. असंच काहीतरी नाव माझ्या लक्षात नाही नेमकं. पण असे जरी मंडळी असतील तर त्या अध्यात्मामध्ये प्रवेश करतीलच हे मात्र सांगता येत नाही. काय बुद्धीची सूक्ष्मता वेगळी आणि बुद्धीची शुद्धता वेगळी. हे शुद्धतेशिवाय ग्रहण होत नाही. सूक्ष्मता, ज्याची बुद्धी शुद्ध आहे कदाचित त्याला वेळ लागेल पण त्याला ग्रहण होईल. पण एखाद्याची मात्र सूक्ष्म बुद्धी आहे, फक्त शुद्धता नाही, तर त्याला हे कधीच ग्रहण होणार नाही. म्हणून मन शुद्ध विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणेचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. भाव असा आहे की आपल्याला आपल्या बंधनाची जाणीव झाली पाहिजे. तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्षू जागो म्हणे. आपल्या सुटकेसाठी जो मुमुक्षू जागृतीला प्राप्त झाला आहे, जागृत आहे म्हणजेच तत्पर आहे, तत्पर आहे म्हणजे सावध आहे, आणि जो सावध आहे तो साधक आहे. आपुलिये सोडवणे जो मुमुक्षू जागो म्हणे. त्याची भावना अशी की मला मोक्ष एव परम पुरुषार्थ. स्वर्गाचं कोणी किती प्रतिपादन केलं काय, किंवा इह लोकातले भोग हात जोडून आपल्यासमोर माझा स्वीकार करा म्हणून तयार झाले काय, किंवा ब्रह्मादिकांचं पद सहज अनायासे प्राप्त झालं तरीसुद्धा जो ते स्वीकार करत नाही. 15व्या अध्यायामध्ये अशा ओव्या खूप गोड आल्या बघा. पैभव स्वर्गा उबगले मोक्ष योग ज्ञानावळ घले, पुढती नयो या निघाले पैजा जेथ. आणखीन एक ओवी आहे, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ते माघा. संसाराची आपाया पुढा पळती वितराग होडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ते माघा. रूपकच आहे पण किती गोड आहे. तो प्रवासाला निघाला आहे, पण निघत असताना जर त्याच्यासमोर स्वर्ग किंवा संसार आला तर तो उबगलेला आहे. ऐसा उभय भोगी त्रास म्हणे. मग जाऊ द्या स्वर्गाचं. स्वर्गामध्ये असं आहे म्हणे की एका ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र जातात, म्हणून स्वर्गातलं सुख कमी आहे. ब्रह्मपदाचं घ्या. ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ते मागा. तो सुद्धा कर्माचाच कडा आहे की नाही, म्हणजे कर्मानेच प्राप्त होतोय म्हणून कर्मकडा म्हणतात. ज्याची एवढी त्यागाची अपेक्षा आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. मोक्षच पाहिजे.
मोक्षा वाचून अलीकडचं काहीच नको. जसं की नचिकेता गेले यमराजाकडे आणि त्यांनी सांगितलं फक्त मला आत्मविद्याच पाहिजे, त्याच्या अलीकडे तिसऱ्या वरदानामध्ये मी काहीच घेणार नाही. यमराजा म्हणले जे आज तागत कोणाला मिळालं नाही ते मी तुला देतो आहे, आणि कालावधी नाही, अनलिमिटेड. त्याला काळाचा कोणताही ऑफर हे नाही, प्रकार नाही, प्रतिबंध नाही. नचिकेताने सांगितलं द्यायचं असेल तर फक्त आत्मविद्या द्या, त्याच्या अलीकडचं मी काहीच घेणार नाही. त्याला म्हणतात मुमुक्षू. आणि अशा मुमुक्षू पुरुषाला मोक्ष होतोय ज्ञानाने, ज्ञान होतं श्रवणाने. पण श्रवणाच्या अगोदर त्याने कर्म करावंच. का? जे श्रवण तो करणार आहे ते ज्ञान हृदयात राहण्यासाठी मन शुद्ध असावं लागतं, आणि शुद्ध मन निष्काम कर्माशिवाय कोणत्याही उपायाने होणार नाही. विरक्ती वाचून काही ज्ञानासे तगनेचे नाही, किंवा तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही आन, परी तेचे थारे ऐसे मन शुद्ध होवावे. मनशुद्धीच्या मार्गी जै विजयी व्हावे वेगी, ते कर्म सबळा लागी आळसून कीजे. ते ऐकणं वेगळं आणि ज्ञान स्थिर राहणं वेगळा. मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही आन, परी तेचे थारे, थारे म्हणजे राहील, ते ज्ञान हृदयामध्ये टिकून राहील. याकरता मन शुद्ध व्हावे, आणि मन शुद्ध झाल्याशिवाय हा प्रकार होऊ शकत नाही. म्हणून भगवान असं म्हणतात यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम. यज्ञ दान तपादी कर्म टाकूच नाही, उलट कार्यम एव तत्, करावीच ती कर्म. का बरं? कारण यज्ञोदानम तपश्चैव पावनानी मनीषिणाम. यज्ञ दान तपादी कर्म जर आपण केली तर ती कर्म एकतर आपल्या जीवनातलं ज्ञानाला प्रतिबंधक असणारं जे पाप आहे त्या पापाला घालवतं, आणि दुसरीकडे ज्ञान ग्रहण करण्याकरता जी योग्यता लागते ती योग्यता आपल्या अंतःकरणाला प्राप्त करून देतं. कर्माचा दोन प्रकारचा उपकार आहे आपल्यावर. ज्याप्रमाणे आपण नाही का एखादा साबण वापरला की तो कपड्याला एकीकडे स्वच्छही करतो आणि दुसरीकडे त्या कापडावर असणारा मळही घालवितो, तसं निष्काम कर्म पापालाही घालवतं आणि दुसरीकडे ज्ञानग्रहणाकरता जी योग्यता लागते ती योग्यताही आपल्याला प्राप्त करून देते. म्हणून कर्माचा परित्याग कधीच करू नये. कुठपर्यंत करू नये त्याकरिता उदाहरण दिलं आहे. काल आपण उदाहरणाचाही विचार पाहिला. जोपर्यंत आपल्याला मुक्काम प्राप्त होत नाही तोपर्यंत पायांचा त्याग करू नये. हरवलेली वस्तू सापडत नाही तोपर्यंत शोधाशोध थांबवू नये. जोपर्यंत आपण तृप्त होत नाही तोपर्यंत आपल्या समोरचं ताट बाजूला सारू नये. हे काही सांगण्याची गरज नाही म्हणा. जोपर्यंत आपल्याला पहिलं तीर प्राप्त होत नाही तोपर्यंत नौका टाकू नये. केळी परिपक्व होत नाही तोपर्यंत तिचं उच्चाटन करू नये. किंवा ठेवलेली वस्तू प्राप्त होत नाही दिव्याचा परित्याग करू नये. तैसी आत्मज्ञानविखी, काही ठिकाणी असा पाठ आहे का आत्मज्ञानाविखी, ज्ञानविखीच आहे ना, ठीक आहे. तैसी आत्मज्ञानविखी जव निश्चिती नाही निकी, तव नोहावे यागादिके उदासीन. त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या विषयी जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये दृढ अपरोक्ष ज्ञान होत नाही. निकी शब्द आला की नाही, डॉक्टर बाबा एक शब्द सांगत असतात बघा, ज्याच्यामध्ये संशय नाही, ज्याच्यामध्ये विपरीत भावना नाही त्या ज्ञानाला दृढ ज्ञान असं म्हणतात. मी ब्रह्म आहे की नाही या बाबतीमध्ये संशय नाही, आणि मी देह आहे अशी विपरीत भावना नाही. ज्याच्यामध्ये विपरीत भावना नाही आणि कोणत्याही प्रकारचा संशय नाही त्या ज्ञानाला दृढ ज्ञान असं म्हणतात. आणि जोपर्यंत असं दृढ अपरोक्ष ब्रह्म साक्षात्कार होत नाही तोपर्यंत यागाधिक कर्म करण्याविषयी मनुष्याने उदासीन राहू नये, आळस करू नये, प्रमाद करू नये. सावधतेनं, दक्षतेनं, तत्परतेनं ते कर्माचं आचरण करावंच. परमार्थसुद्धा हा आळसी व्यक्तीचा नाही बरं. ज्या लोकांना असं वाटतं की इथं आल्यानंतर काहीच करावं लागत नाही, उलट तसं नाही, इथेच चांगले कर्म करावे लागतात. आळशी मनुष्य परमार्थामध्ये प्रगती नाही करू शकत. आणि भगवानही त्याला सहाय्य करतात की जो प्रारंभ करतो आहे, प्रयत्न करतो आहे. कुठपर्यंत ही कर्म करावी त्याची मर्यादा सांगितली, पण ती कशी करावी
तो प्रकार आता पुढे सांगतात. 153 क्रमांकाची ओवी आहे. तरी स्वाधिकारानुरूपे ती यज्ञदाने तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिके वर. तरी स्वाधिकारानुरूपे आपल्या स्वतःच्या अधिकाराला अनुरूप योग्य असेल अशा प्रकारची यज्ञ दाने तपे अनुष्ठावीची, पण कशी? साक्षेपे अधिके वर. अधिके वर म्हणजे दोन अर्थ होतात, लवकर किंवा वारंवार. लवकर म्हणजे घाई करावी आणि वारंवार म्हणजे पुन्हा पुन्हा ती कर्म करावी. जोपर्यंत आत्म किंवा अंतःकरणाची शुद्धी प्राप्त होत नाही तोपर्यंत. पण शब्द मात्र आला आहे स्व अधिकारानुरूपे. आपला ज्याच्यामध्ये अधिकार आहे ना तो अधिकार बघावा आणि साधन निवडावं. जसं व्यवहारामध्ये स्पर्धा केली जाते तशी बऱ्याचदा माणसं परमार्थामध्ये पण स्पर्धाच करतात. आणि लोकांचा असं आहे, अधिकार नाही पाहत, फक्त आंदोलन. उपयोग त्याचा नाही ना, उपयोग त्याचा होत नाही. म्हणजे मी बाहेरचं उदाहरण घेऊ नका बरं, मी वेदशास्त्राचा अधिकार सांगतो आहे. नाही तर तुमची जर बुद्धी बाहेर असेल तर तुम्ही बाहेरचा संबंध घ्यासाल आणि तेवढं वाक्य कट करून टाकाल. तसं काही करू नका. ऐका, मला सांगायचं काय आहे, वेदाचं अध्ययन करण्याचा अधिकार सगळ्यांचा नाही आहे. मग आता वेदाचं अध्ययन आपल्याला करता येत नाही, मग व्यासांची आपल्यावर दया आहे की नाही? व्यासांनी वेदातलं सगळं ज्ञान, 1,00,000 संख्या आहे वेदाची. व्यासांनी सगळं ज्ञान आणलं 1,25,00,000 श्लोक संख्या असणाऱ्या महाभारतामध्ये. महाभारताचा अधिकार सगळ्यांना आहे. पण लोकांचं म्हणणं असं आहे की महाभारत नाही अध्ययन करायचं, वेदाचं अध्ययन. आता ज्याला व्याकरणच कळत नाही त्याला वेदाचं काय अध्ययन होणार आहे? स्वतःचा अधिकार पाहत नाही, पण मात्र आग्रह करतात. ते असं म्हणतात की आपल्याला आहे ना आपली कर्तव्य पण कळाली पाहिजे आणि आपली जबाबदारी पण कळाली पाहिजे. आपण नागरिक म्हणून भारत देशाचं आपलं कर्तव्य पण काही आहे की नाही, जबाबदारी पण काय आहे, आणि काही मूलभूत अधिकारही आपल्याला प्राप्त आहे. अधिकाराचा उपयोग त्यालाच करता येईल ज्याला कर्तव्य पालन करता येईल. आपलं कर्तव्य काय हे काही कळायचं नाही, जबाबदारी पाळायची नाही आणि अधिकारासाठी भांडणं करायचे. हा जसा प्रकार व्यवहारात आहे तसा परमार्थामध्ये सुद्धा आपली बुद्धीची क्षमता, आपली आचरण शुद्धता, आपली आहार विहाराची शुद्धता, या बाबतीमध्ये आपण विगुण आहे हे पाहायचं नाही. आणि जो उच्च अधिकार आहे तो प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्न करायचे आणि मग काहीतरी दोषारोपण करायचं, हे मात्र योग्य नाही. व्यवहारामध्ये सुद्धा 10वीपर्यंत सगळे विद्यार्थी एकाच वर्गात असतात, पण तिथपासून पुढे मात्र त्यांच्यामध्ये शाखाभेद होतो. मग काही विज्ञानात जातात, काही चॅप्टर असेल तर वाणिज्यात जातात, काही म्हणजे कारण त्यामध्ये हिशोब करावा लागतो ना. मी वाणिज्याचा विद्यार्थी म्हणून सांगतोय. काही कला शाखेमध्ये जातात. मग तिथं असं म्हणावं का कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी हा आमच्यावर अन्याय आहे, आम्हाला सुद्धा विज्ञान शिकवलं पाहिजे? काही हरकत नाही, पण मग बायोलॉजीचा विषय आला तर तुला झोप येईल, आहे की नाही? हा विषय आहे की नाही? म्हणजे तिथे सुद्धा आपला अधिकार बघितला पाहिजे आणि त्यानुसार आपण क्षेत्र निवडलं पाहिजे. तसं अध्यात्मामध्ये सुद्धा सगळेच कर्माचे अधिकारी नाही, सगळेच उपासनेचे अधिकारी नाही, सगळेच ज्ञानाचे अधिकारी नाही, पण प्रत्येकजण कशानं कशाचा तरी अधिकारी आहे. म्हणून आज जरी एखादा ज्ञानाचा अधिकारी असेल तर त्याने या जन्मात, ते विचार सगळ्यात व्याख्या खूप गोड आली बघा. अधिकारी कोणाला म्हणतात? ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी लगेच अधिकार घेतला आहे. म्हणजे कर्म कधी ना कधीतरी करावंसं लागतं आहे. भले तो या जन्मात जरी उत्तम अधिकारी असेल तर मागे कधीतरी त्याने कर्माला प्रारंभ केलाच होता. म्हणून अधिकार बघावा आणि प्रवासाला लागावं. आपला कर्मात अधिकार आहे का सकाम कर्मात अधिकार आहे? वेदाची केवढी मोठी दया आहे. वेदाने स्वर्गाचं प्रतिपादन केलं आहे, पण त्याला निषिद्ध कर्मातून सकाम कर्मात आणण्याची भावना आहे. सकाम कर्मातून पुण्य निर्माण झालं की मग त्याला निष्काम कर्मात आणायचं आहे. असं करता करता त्याला, ज्याला सोपान परंपरा म्हणतात, त्याद्वारे वेद आपल्यावर दया करतो आहे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा दुराग्रह किंवा दोषारोपण करण्यापेक्षा आपण आपल्या जीवनातला वेळ कोणत्याही कलहामध्ये न घालवण्यापेक्षा एक आपल्या अधिकारानुसार साधन निवडावं. आणि खरं सांगू का, या बाबतीमध्ये दुसरं कोणी सांगण्याची गरज नाही.
आपण जर प्रामाणिक असेल तर आपलं अंतःकरण सांगता आपण कोणत्या अधिकाराचे आहोत. आता थोडा पुढचा शब्द वापरू का? गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, आपली लायकी आपल्याला कळते. हा त्यांचा शब्द आहे, माझा शब्द नाही. लोक जरी आपल्या पाया पडत असेल तर आपलं मन सांगतं, अरे तुझे काय लायकी आहे. हा त्यांचा शब्द आहे, मी माफी मागून वापरतो आहे. आपलं मन सांगतंय आपला अधिकार कुठं आहे. म्हणून स्वाधिकारानुरूपे सगळे यज्ञ सगळ्याला सांगितले नाही. अश्वमेध यज्ञ क्षत्रियानेच करावा, राजसूय यज्ञ जो आहे तो क्षत्रियानेच करावा, इतरांचा यज्ञ इतरांनी करू नये. तुम्हाला थोडंसं उदाहरण देतो. आपल्याकडे 4 वर्ण 4 आश्रम आहे की नाही? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. जोपर्यंत शूद्र तिथं शहामृगाचा श आहे, पण हल्लीच्या काळातले जे विचारवंत आहे की नाही त्यांनी शूद्र शब्दाचा क्षुद्र असा क्षत्रियाचा श घातला आणि आपल्या बुद्धीचे कलुषित विचार त्याच्यामध्ये घातले. बघा तुमच्या शास्त्राने काय काय. अरे तसं नाही आहे. आमच्याकडे ब्राह्मणाला देवाचं मुख म्हटलं आहे, क्षत्रियाला हात म्हटले आहे, वैश्याला उदर म्हटलं आहे, शूद्राला चरणाची उपमा दिली. पण जेव्हा आम्ही नमस्कार करतो तेव्हा मस्तक आणि चरणालाच नमस्कार करतो आहे. एवढी मोठी परंपरा आहे आपली. त्या परंपरेमध्ये हा समन्वय आहे. पण ज्यांना शास्त्र शिकायचं नाही, कोण्या गुरूंची शरणागती करायची नाही, गुरुकुलात जायचं नाही, कीर्तन प्रवचन ऐकायचे नाही, एका हातामध्ये सिगरेट घ्यायचं आणि एका हातात पुस्तक लिहायचं, असे ज्यांचे कलुषित विचार आहे त्यांना शहामृगातला श आणि क्षत्रियाचा स क्ष इथेच पंचायत आहे, तर पुढचा प्रवास काय करणार आहे. म्हणजे एवढाच जर अर्थ त्यांना कळत नाही. अरे शूद्र शब्दाचा क्षुद्र हलका असा अर्थ नाही आहे. सेवा पुरवितो त्याला सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतात सध्याला. जो सेवा पुरवितो ना त्या वर्गाला शूद्र असं नाव दिलेलं आहे. हा त्याचा अधिकार आहे. म्हणून जोपर्यंत ही वर्ण आणि त्यामध्ये पुन्हा आश्रम, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, वर्ण आणि आश्रम ही जी व्यवस्था जोपर्यंत आपल्या भारत देशामध्ये सुचारू स्वरूपाची होती त्या काळातल्या तुम्ही लोकांची वागणूक बघा. आताही राज्यच आहे लोकशाहीचं आणि त्याही काळात राज्यच होतं. पण तुलना करून बघा. तुकोबाराय म्हणतात, स्वप्नेही दुःख कोणी न देखवे डोळा. हे रामराज्याचं उदाहरण आहे. का त्या काळात ती अवस्था म्हणजे व्यवस्था मानली गेलेली होती. म्हणून त्या काळाची तुलना करा. तेवढं कशाला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची तुलना करा ना. प्रजेच्या शेतामध्ये पिकणाऱ्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लावायचा नाही, हे सत्ता आदेश त्यांचे आहे. आता शेतकऱ्याच्या हातात फक्त देठच आहे, दुसरं काय आहे? म्हणजे एकीकडे ही व्यवस्था कोणती आणि दुसरीकडे ती. जोपर्यंत ऋषीमुनींची व्यवस्था मानत नाही तोपर्यंत कोणताही मानव मात्र सुखी होणार नाही, कोणताच नाही. मानवी बुद्धीमध्ये एवढी क्षमता नसते की ती सगळ्या मानवाला सुखी करू शकेल. ऋषीमुनींच्या मुखारविंदातून जे सिद्धांत आले आहेत, जी सुव्यवस्था आली आहे तीच मानावी लागते. बाकी कोणी काही तयार करू द्या, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून वर्ण आणि आश्रम त्यामध्ये आता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चौघांचे 4 विद्यार्थी आहेत. आणि ते जर ब्रह्मचर्य आश्रमात राहत असेल तर गुरुकुलामध्ये सगळ्याला सगळं एक शिक्षण नाही आहे. जर एखादा विद्यार्थी असेल, ब्राह्मण असेल, त्याने गणित शिकावं, ज्योतिषाकरता उपयोगाचं आहे. क्षत्रिय असेल तर त्याने गणित शिकू नये, त्याने तलवार शिकावी. वैश्य असेल तर त्याने व्यापारामध्ये काय काय धोके येतात ते शिकावं, विद्यार्थी असेल तर. आणि शूद्र असेल त्याने सेवा कशी करावी हे शिकावं. म्हणजे 4 वर्णानुसार जरी एक आश्रम असेल तरी त्यांची कर्म भिन्न भिन्न सांगितलेली आहे. आणि हीच व्यवस्था आहे. म्हणून स्वाधिकारानुरूपी ती यज्ञ दाने तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिकेवर. चकार वापरला ज्ञानोबरायांनी. हे ज्ञानोबरायांचं मत आहे, मानावंच लागेल सुखी व्हायचं असेल तर. आणि जर आपल्याच असणाऱ्या पूर्वग्रह दूषित भावनेनं आम्हाला हे काय लोकांची बुद्धी कमी झाली आहे. संत हे सगळ्यांच्या करता असतात. जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजेल्या ते उपासे वैराग्य का. ज्यांच्या हृदयामध्ये परमात्म्याने येऊन राहावं किंवा जयाचे चित्त गवसने व्यापका मज, ज्या महात्म्याच्या बोधामध्ये देहाचा वर्ण, देहाचा आश्रम, पंचदशीमध्ये श्लोक आहे बघा. वर्णाभिमानवयोवस्था
वर्णाश्रम असं काहीतरी एक श्लोक आहे की ज्याच्या ठिकाणी हा अभिमान आहे, वर्णाश्रम वयोवस्था असं आहे, वर्णाश्रम वयोवस्था विमानो यस्य विद्यते तस्यैव निषेधश्च विदयाः, असं प्रकारचे पुढचं प्रमाण आठवत नाही, पण आपल्याला अर्धा श्लोक कामाचा आहे. वर्ण, आश्रम, वय आणि अवस्था यांचा अभिमान ज्यांच्या ठिकाणी आहे त्याला शास्त्र विधी आणि निषेधाच्याद्वारे विषय करतं. संतांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्या ठिकाणी वर्ण नाही, आश्रम नाही आणि कोणत्याही प्रकारची विशिष्ट अवस्था नाही. दशेची वाट न पाहता संतांचं व्यक्तिमत्व देशाची आपलं देहाची मर्यादा उल्लंघन करून पुढं गेलं असतं. म्हणून संतांची वचनं सगळ्या प्राणीमात्रांच्या करता उपयोगाची आहे. पण समाजाचं दुर्दैव मात्र असं आहे की क्षुद्र मनाची माणसं किंवा ज्यांची अत्यंत बुद्धी हलकी आहे ते संतावर जातीचा आरोप करतात आणि आम्ही या जातीच्या हंसांचं काहीच मानणार नाही असं म्हणून स्वतःची फसवणूक करतात. वास्तविक संतांना जातीत बघू नये. तुकोबारायांचं प्रमाण आहे, संतांची जर जाती कोणी बघित असेल तर त्याला रौरव कुंभी पाक नरकामध्ये जावं लागेल. वैष्णवांची जाती बघू नये. आणि समाजामध्ये आता हा सध्याला हा एक भाग निर्माण झाला, म्हणजे संतांची सुद्धा आपण आपल्या हलकट बुद्धीने वाटणी केली आहे की आमच्या समाजातले हे संत, मग आम्ही त्यांचीच फक्त सोहळा करणार, बाकी कोणाचंच करणार नाही. मग तुम्हाला काही मिळणार नाही, कारण ते त्या संतांना सुद्धा मान्य होणार नाही, असा तो अर्थ आहे. असो, हे काही आपलं व्याख्यान नाही आहे, आपला पाठ आहे. तरी स्वाधिकारानुरूपे ती यज्ञदाने तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिके, अनुष्ठानच करावं. ज्ञानोबऱ्यांचं ऐकलं तर सगळ्यांचंच कल्याण आहे. असं नाही म्हणू की नाही आम्ही त्या संतांचं ऐकणार नाही आणि आम्ही आमच्या समाजाच्या संतांचं ऐकणार आहे. संत समाजाकरता नसतात, सगळ्या जगाकरता असतात. अधिकेवर अनुष्ठावीची साक्षेपे, साक्षेप म्हणजे दक्षतेनं, तत्परतेनं, सावधानतेनं कर्माचं अनुष्ठान करावंच. कर्म सांगण्यातून उपयोगाचं नाही बरं. शब्द आला अनुष्ठावीची, त्याचं अनुष्ठानच करावं, वर्णन नाही होत कर्माचं. जो त्याला म्हणतात ना हल्लीच्या काळामध्ये प्रॅक्टिकल, जोपर्यंत ही कर्म आपण आपल्या प्रात्यक्षिक जीवनामध्ये आणत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होणार नाही. कशी कर्म करावी, ज्ञानोबा एक गोड चिंतन देतात पुढे आता. जे चालणे वेगावत जाये तो वेग पैसा वयाची होये, तैसा कर्मातिशय आहे नैष्कर्म्या लागी. किती सूत्र आहे बघा जीवनातलं. कर्म करायचं आहे पण साध्य काय, नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त व्हायचं. प्रारंभ आहे आपल्या संप्रदायात निष्काम कर्मापासून आणि शेवट आहे नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत. प्रारंभ निष्काम, सकामसुद्धा नाही, प्रारंभ निष्काम कर्मातून, म्हणजे कर्म करायचं, फलाची अपेक्षा नाही करायची. कर्म करायचं, ईश्वराला अर्पण करायचं, अहंकार धारण करायचं नाही, याला म्हणतात निष्काम कर्म. निष्काम कर्मातून प्रारंभ झाला की वैराग्य, ब्रह्मनिष्ठ गुरुजनांची भेट, महावाक्यादिकांचा उपदेश, त्याने वृत्ती अंतर्मुख झाले की अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती, त्यालाच ब्रह्मज्ञान असं म्हणतात. आणि ते ज्ञान प्राप्त झालं की अज्ञानाचं कार्य, त्याच्यासहित पुन्हा ब्रह्मज्ञानाची निवृत्ती आणि एका स्वरूपस्थितीमध्ये आता काहीच करावं लागत नाही पुढे, त्याला म्हणतात नैष्कर्म्य सिद्धी. म्हणून कर्मातिशय आहे नैष्कर्म्या लागी. जे उदाहरण दिलं आहे, जे चालणे वेगावत जाई, एखादा व्यक्ती अतिशय वेगाने जर चालत जात असेल तर तो वेग बैसावयाची होई, तो त्याचा चालण्याचा वेग पुढे जाऊन बसण्याकरताच उपयोगाला येतो. म्हणजे चालायचं का वेगामध्ये, बसण्यासाठी. तसं निष्काम कर्म का करायचं, नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होण्यासाठी. हे उदाहरण कधी पाहायचं, दिंडीतल्या लोकांनी का पुढं जात, चालणे वेगावत जाय, म्हणजे कधी कधी या मुक्कामातून तर पुढच्या मुक्कामाला, जे चालणे वेगावत जाय तिथं जाऊन निवांत झाडाखाली बसतात, बाकी काहीच नाही. तो वेग बैसावयाचे होय, विसावले वारकरी तो वेग बैसावयाचे होय, तैसा कर्मातिशय आहे नैष्कर्म्या लागी. तैसा कर्माचा जो अतिशय आहे, कर्माचं अधिक अनुष्ठान आहे, ते कशा करता, नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होण्यासाठी. आणखीन दृष्टांत देतात. अधिके जवळजवळ औषधी सेवा याची मांडी बांधी,
तव तोमुखीचे व्याधी तयाची तैसी कर्मे हातोपाती जय किजती यथा निगुती तै रजतमे झडती झाडा देऊनी. इथपर्यंत या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. मनुष्याला जर रोग झाला, मी कालच एक प्रमाण वाचत होतो, ते गजानन महाराजांचा ग्रंथ विजय ना, त्याच्यामध्ये मृत्यूचे 3 प्रकार दिले आहे. एक आहे आध्यात्मिक मृत्यू, दुसरा आहे आदि भौतिक, तिसरा आहे आदि दैविक मृत्यू. जो आदि भौतिक आणि आदि दैविक मृत्यू आहे ना, तो टाळता येतो, तो टाळता येऊ शकतो. पण मग प्रबळ मृत्यू आहे आध्यात्मिक, त्याला टाळता येत नाही. म्हणून जसं की सच्चिदानंद बाबांचा मृत्यू आहे, त्याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे ते दासगुणू महाराजांनी, की सच्चिदानंद बाबांचा एक मृत्यू ज्ञानोबांनी टाळला नेवाशाला, पण त्यांनी मात्र उर्वरित जीवन ज्ञानोबांच्या सेवेमध्ये खर्च केल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की नंतर देह ठेवलाच की नाही. नंतर देह ठेवला तो आध्यात्मिक मृत्यू होता. आणि अगोदर संतांच्या कृपेने जो टाळला जातो त्याला आदिदैविक किंवा आदि भौतिक मृत्यू असं म्हणतात. म्हणजे चमत्कार घडले की नाही, त्या चमत्कारामध्ये म्हणून संत ईश्वरी सृष्टीमध्ये हस्तक्षेप नाही करत, कारण मृत्यू हा देहाचा असतो, जीवात्म्याचा मृत्यू नाही होत. कारण तो सुद्धा जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत अमरच आहे, आणि ब्रह्मज्ञान झालं की ब्रह्मस्वरूप होतं म्हणूनही अमरच आहे, म्हणून त्याचा बाध होत नाही. भाव असा आहे की काही मृत्यू टाळता येतात, तसे काही रोग टाळता येतात, काही रोग मात्र टाळता येत नाही. जसं की त्याला साध्य व्याधी, असाध्य व्याधी, कृच्छ्र साध्य व्याधी असं म्हणतात. तर जे कष्ट करून साध्य केले जातात त्याला कृच्छ्र साध्य व्याधी असं म्हणतात. काही व्याधी अगदी पथ्य पाणी वगैरे पाळलं, वातावरणाचा बदल झाला आणि थोडंसं खाण्यापिण्यामध्ये संयम ठेवला की तो रोग बरोबर बरा होऊन जातो. पण काही रोग मात्र असाध्य असतात, ते मरणापर्यंत आपले मित्रच राहतात, ते सांभाळावेच लागतात, ते जातच नाही. पण जर आपण अत्यधिक प्रमाणामध्ये औषध घेतलं तर औषधातून आरोग्य प्राप्ती होते आणि रोग नष्ट होऊन जातो. पण त्यावर औषधावर प्रेम करावं लागतं बरं. अधिके जवळजवळ औषधी, जवळजवळ म्हणजे जशी जशी, अधिके औषधी, अधिक प्रमाणामध्ये औषधी, सेवा याची मांडी बांधी. मांडी बांधी हा वाक्प्रचार आहे. मांडी बांधणे म्हणजेच काय, जो कंबर कसणे आपण त्याला म्हणतो. हे औषध किती कडवट असू द्या, पण ते घेणार म्हणजे मी घेणार असा ज्याचा निश्चय असतो त्याला म्हणतात सेवन करण्याची मांडी बांधी. तो अवसान धरतो किंवा कमर बांधतो. कशासाठी? औषधाकरता. जितकं औषध कडू असतं तितकं ते आरोग्याला चांगलं असतं, पण कडू औषध खाण्याच्या बाबतीमध्ये जिभेला मात्र कंटाळा येतो. पाहे पा आयुष्यात ते आढळ करी, जे सरते जीवित वारी, त्या औषधाते वैरी काय जिव्हा न म्हणे. जे आपल्या आयुष्याला आढळ करतं, संपलेलं आयुष्य प्रदान करतं, त्या औषधाला ते औषध वैरी आहे अशी आपली रचना म्हणत नाही का? म्हणतेच. म्हणून तर मोठ्या माणसाची औषधं कडू असतात, लहान मुलांची औषधं गोड असतात. त्याचं हेच कारण आहे, कारण त्यांनी घेतली पाहिजे की नाही ते. नाहीतर औषध कडू असेल तर ते आरोग्याला चांगलं असतं. तव तव मुखीचे व्याधी तयाची, तसं तशी त्याची असणारी व्याधी पूर्णपणे नाहीसी होऊन जाते. उदाहरण कशाकरता दिलं आहे? वेगाने चालला तर बसण्यासाठी वेग कामा येतो. औषध अत्यधिक प्रमाणामध्ये सेवन केलं तर, अत्यधिक म्हणजे सोमानाने नाही, वैद्याच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात घेतलं तर रोग नष्ट होतो. तैसी त्याप्रमाणे कर्मे हातोपाती. हातोपाती म्हणजे लवकरात लवकर किंवा वारंवार, त्याला हातोपाती असं म्हणतात. जलद गतीने कर्म केली जातात, पण तीसुद्धा मनोमार्गे नाही. जय किजती यथा निगुती. निगुती म्हणजे हातवटी, आणि हातवटी तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. आपल्याला शास्त्रच प्रमाण आहे असे विधीपूर्वक जेव्हा कर्म लवकरात लवकर वारंवार केली जातात तर कर्म काय करतात? तेव्हा ते कर्म रजतमे झडती झाडा देऊनी. झाडा देऊनी हा वाक्प्रचार आहे. झाडा झडती देणे म्हणतात त्याला. सर्व थैव आपली तपासणी करणं किंवा झाडणी करणं म्हणजे मोकळं होणं. आपल्या अंतकरणामध्ये, आपलं अंतकरण हे गुणांचं कार्य आहे की नाही.
सत्वगुणाचं कार्य आहे अंतःकरण, पण त्याच्यात रजोगुण तमोगुण अजिबातच नसतो असं मात्र घडत नाही. थोड्या फार प्रमाणात का होईना रजोगुण तमोगुण असतो. मग कशावरून कळतं हे? क्रियेवरून. ज्या व्यक्तीला कळत नाही, समजून घ्यावं तमोगुणाचं प्राबल्य आहे. ज्याला कळतं पण शांत बसत नाही, तर रजोगुणाचं प्राबल्य आहे. आणि रजोगुणाचं चांचल्य, तमोगुणाचं जाड्य हे परमार्थाला उपयोगाचं नाही. परमार्थाला सत्वगुणाची स्थिरता उपयोगाची आहे. म्हणून निष्काम कर्माचं काम काय आहे? तर रज तमे झडती झाडा देऊनी. रजोगुणाला आणि तमोगुणाची झाडा देऊनी झडती आपली तपासणी करून मोकळे होऊन ते झडून जातात. आता हे निसर्गामध्ये सध्याला पानगळ होते बघा झाडांची, तर ते झाडाचे सगळे पानं गळून जातात का? वसंतामध्ये नवीन पालवी येणार आहे. तसं वा जीवनतयाशी कोण घाली, तसं निष्काम कर्म जर केलं तर ते निष्काम कर्माच्या द्वारे रजोगुण आणि तमोगुणाची झाडणी होऊन जाते. नवीन पालवी पुन्हा येणारच आहे. का? दुसरं उदाहरण, का पाठोवाटी पुटे भांगारा खार देणे घटे, ते कीड झड करी तुटे निर्व्याज होय, तैसे निष्ठा केले कर्म ते सांडूई करुणी रजतम, सत्वशुद्धीचे धाम डोळा तावी. हे कर्माचा गौरव आहे हा सगळा. का? उदाहरण देतात आणखीन एक, पाठोवाटी. पाठोवाटी म्हणजेच काय? एकामागं एक एकामागं एक असा प्रकार. ते एकदाच केलं म्हणजे होत नसतं. अभ्यास त्याला म्हणतात की जो नित्य नूतन उत्साहाने पुन्हा पुन्हा केला जातो. नाहीतर मग पंचदशकाराने एक गोड म्हटलं आहे बघा, दिने दिने, दिवसा दिवसा जर आपण अध्ययन केलं दररोज, मला पुढचा श्लोक आठवत नाही, तेवढं पाठच नाही केला तो, पण त्याचा अभिप्राय लक्षात आहे. दररोज आपल्याला स्वप्न आणि सुषुप्ती येते की नाही, आणि आपण जागृतीमध्ये अभ्यास केला तर येऊ द्या, स्वप्न येऊ द्या, सुषुप्ती येऊ द्या, पण दुसऱ्या दिवशी जर आपण जागृतीला आलो की पुन्हा तो अभ्यास आपल्याला आठवतो. का? कारण तो आपण वारंवार केलेला असतो. अभ्यासामध्ये धैर्य लागतं, अभ्यासामध्ये जिद्द लागते, अभ्यासामध्ये उत्साह लागतो. म्हणून काल जसा आपण उत्साहाने अभ्यास केला असेल त्यापेक्षा एक पाऊल अधिक आज उत्साहाने अभ्यास करावा. नाहीतर मग काल केलाच होता, कशाला पुन्हा ते पानं पाठ करायचे? ते का कीर्तन आहे का? असं याचा अर्थ नाही आहे. अभ्यास वारंवार करावा लागतो आहे. स्वाध्यायान्मा प्रमदितव्यम. ज्ञानोबांची ओवी किती गोड आहे, तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू तो व्हावया लागी गोचरू. श्रुतीचा सप्ताहातून एकदा नाही, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, वारंवार अभ्यास करावा लागतो. आणि खरंच आहे, पारायणातून आपल्याला कोणत्या ओळीतून काय भाव अभिव्यक्त होईल कधी काही सांगता येत नाही. याच्यामध्ये भाव आहे सगळे, फक्त त्या भाव ग्रहण करण्याकरता आपलं अंतःकरण भाव संपन्न कधी होईल याचे ते शब्दातले भाव वाट पाहत असतात. हा माझ्या बोलण्याचा भाव आहे. सगळा शेष अलंकार. पाठवाटी पुटे, वारंवार जर आपण पुट दिली, वारंवार प्रयोग केला, कशा करता? भांगारा खार देणे घटे. भांगार म्हणजे सोनं, सोन्यावर आपण वारंवार खार देणे पुटे. खार म्हणजेच काय? एक प्रकारचं आंबलं असतं. त्या आंबलाचा आपण वारंवार वापर केला, किंवा अग्नीचा वापर केला, किंवा सोन्याचं शुद्धीकरण करण्याची आणखीन एखादी प्रक्रिया असेल. आता ते सोनाराला ही ओवी विचारावं लागेल, आपल्याला काही जास्त माहिती नाही त्यातलं. पण वारंवार जर आपण त्या भांगार म्हणजे सोन्याला खार देणे घटे हे जर घडलं तर काय होतं? ते कीड झड करी तुटे निर्व्याज होय. त्या सोन्यामध्ये असणारा जो हिनकस भाग आहे ना त्याला म्हणतात कीड, आणि ते लवकरात लवकर तुटते. म्हणजे सोन्यातला अशुद्ध भाग जळून जातो आणि निर्व्याज होय, सोनं मात्र निर्दोष किंवा शुद्ध होतं. मग आता सोन्याला जर शुद्ध करायचं असेल तर एकदाच प्रयोग केला तर चालेल का? नाही, तो वारंवार करावा लागतो. कुठपर्यंत? जोपर्यंत कीड तुटत नाही आणि जोपर्यंत शुद्धता प्राप्त होत नाही तोपर्यंत. तैसे हे झालं उदाहरण. निष्ठा केले कर्म, साधनेला फळ मिळतं बरं, पण नुसत्या साधनेला नाही फळ मिळत, साधनेवर असणाऱ्या निष्ठेला फळ मिळतं. म्हणून निष्ठा केले कर्म, नितराम स्थिती ज्याला म्हणतात त्याला निष्ठा म्हणतात. ज्याच्यामध्ये राहणं, स्थास तिष्ठती, नितराम तिष्ठती,
जो कायम त्यामध्ये रममान राहतो त्याला म्हणतात निष्ठा. म्हणून आपल्याकडे कर्म निष्ठा, तत्त्वज्ञानाची निष्ठा, भक्ती निष्ठा असं म्हटलं की नाही. नितराम राहायचं त्यामध्ये. निष्ठेने जर आपण कर्म केलं तर ते सांडी करुणी रजतम, तेच कर्म रजोगुणाला तमोगुणाला सांडी करुणी त्याचा त्याग करवित. आणि रजोगुणाचा तमोगुणाचा त्याग झाला की तेच कर्म सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. या 58 क्रमांकाच्या ओळीमध्ये करता कोण आहे माहिती आहे का? कर्म. निष्ठेनं कर्म केलं तर तेच कर्म रजोगुणाला तमोगुणाचा त्याग करून सत्वशुद्धी, सत्वनामांतकरण आणि शुद्धता, अंतकरणाची शुद्धी होणं याला ज्ञानोबाने धाम असं म्हणतात. आणि हे धाम किंवा हे स्थान ते कर्म आपल्या डोळ्याला दाखवितं. साधकाला पहिल्यांदा सत्वशुद्धीचं धाम मिळावं लागतं आणि मग त्याला यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, त्या श्रेष्ठ धामाला जाता येईल. श्रेष्ठ धामाला जायचं असेल तर पहिल्यांदा ही धामं आहे. म्हणून तर याला तीर्थापेक्षा मोठं महत्त्व कर्माला दिलं आहे. बघा आता, सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी मनोनी धनंजया, सत्वशुद्धी किंमसितया तीर्थांची या सावाया आली कर्मी. पुढे तर मात्र तीर्थाचा पण कमीपणा सांगणार आहे बरं ज्ञानोबा आहे, पण तुलना मात्र घेतात. या पण ओळीचा एकत्र संबंध आहे. हे धनंजया, जो धनाला जिंकून घेऊ शकतो त्याला धनंजय असं म्हणतात. आणि जो आत्मज्ञान विद्या धनम सर्वधनम प्रधानम, या अध्यात्मविद्येचं धन जिंकून घेऊ शकतो ही तुझी योग्यता आहे. म्हणून धनंजया सत्वशुद्धी किंमसितया, जो सत्वशुद्धीची इच्छा करतो आहे किंवा माझं अंतकरण शुद्ध व्हावं याचा शोध घेतो आहे, सत्वशुद्धी गिमसीतया तीर्थांच्या सावाया आली कर्मी. सावाया म्हणजे बरोबरीला, समानतेला, सादृश्याला. तीर्थाच्या सावाया म्हणजे तीर्थाच्या बरोबरीला कर्मे आली. कर्म तीर्थाच्या बरोबरीला आली म्हणजे कसं काय? ज्याप्रमाणे आपण तीर्थामध्ये श्रद्धेनं स्नान केलं का फेडीत पाप ताप, तीर्थ आपल्या जीवनातलं पाप आणि ताप निवारण करतं आणि स्नान करणाऱ्याला शुद्धता मिळते. हे तीर्थाच्या ठिकाणचं सामर्थ्य आहे. तसं कर्म केलं की कर्म आपल्या जीवनातलं रजोगुण तमोगुण दोषाला घालवितं आणि शुद्ध सात्विकता प्रदान करतं. ज्याप्रमाणे तीर्थ आपल्याला पवित्र करतं तसं निष्काम कर्मही पवित्र करतं. या अर्थाने तीर्थाच्या सावाया म्हणजे बरोबरीला कर्मे आली म्हणजे बरोबर त्यांचं माप झालं. ज्ञानोबा म्हणतात नाही, तीर्थाचा विचार केला, निष्काम कर्माचा विचार केला तर निष्काम कर्म तीर्थापेक्षा एक पाऊल पुढं आहे. कसं? तीर्थे बाह्य मळक शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. ज्ञानेश्वरीमध्ये काही तीर्थ आलेत की नाही? त्यापैकी हे एक तीर्थ आहे. अनुताप तीर्थी न्हाला हे एक तीर्थ आहे. किंवा गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा, तिथे पण तीर्थच आलेलं आहे. अशा अनेक तीर्थ आले आहेत. त्यापैकी आपण तीर्थामध्ये जर गेलो तर बाह्य मळक शाळे, तीर्थ आपल्या अंगावर असणारा शारीरिक मल त्याचं क्षालन करतं. पण मन संकल्पाची जी पापं असतात ना ते तीर्थाच्या बापाकडून सुद्धा जात नाही. बाहेरची पापं जातील. ते जोग महाराजांचं नाही का आपण काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकलं, महाराज त्या कुठे आपल्या रामकुंडावर नाशिकला गोदावरीच्या काठी स्नानाला गेले आणि ते पुरोहित आले. ते म्हणले म्हणा घ्या संकल्प घ्या पाना पाप होम पाप कर्माहम. ते माऊली गोड सांगितलं, अरे तूच म्हण मी नाही म्हणणार. ते आम्हाला काय ना पापात्मा पाप संभव हा, पापी नाही पाप कर्म केलं नाही अजिबात नाही, तूच म्हण संकल्प, मला नका सांगू. कारण अंतकरण शुद्धी महत्त्वाची आहे. तीर्थामध्ये बाह्यमळक शाळे, तीर्थ फक्त बाह्यमळाचं क्षालन करतं पण कर्म मात्र असं आहे आभ्यंतर उजळे. कर्माने अंतकरणाची पूर्ण शुद्धता होते. म्हणून कर्माला सामान्य समजू नये. कर्मामध्ये मनुष्याने प्रमाद करू नये. माणसं कर्म नाही करत पण कर्माच्या लाभाची अपेक्षा फार मोठी करतात. काम नाही करत
पगाराची अपेक्षा जास्त करता, आहे का नाही? कामं नाही करायची पण अपेक्षा मात्र फलाची करायची. तो व्यवहारातला मुद्दा आहे. पण परमार्थामध्ये सुद्धा आपल्या वाट्याला जी कर्म आली ती प्रामाणिकपणाने करावी. जेव्हा भारतातल्या सगळ्या लोकांमध्ये, प्रशासकीय सेवेमध्ये असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये कर्म ही ईश्वराची पूजा आहे आणि कर्म आपल्या अंतःकरणाला शुद्ध करून देणारं तीर्थ आहे, ही भावना रुजेल त्या दिवशी भ्रष्टाचार पूर्ण संपेल. नाहीतर कधी संपू शकत नाही. कारण वृत्तीत बदल झाल्याशिवाय कृतीत बदल होत नसतो. लोकांना वाटतं कृतीत बदल व्हावा, पण वृत्तीत बदल होणारं शिक्षण शाळेतही दिलं जात नाही आणि घरातही दिलं जात नाही. जोपर्यंत घरातून आणि शालेय शिक्षणातून संतांचे विचार जे वृत्तीत बदल करू शकतात त्याचा प्रचार प्रसार होत नाही, तोपर्यंत कृतीत बदल होत नाही. तुम्ही जर एक आयडिया शोधून काढली भ्रष्टाचारावर प्रतिबंध लावण्याची, तर लोक भ्रष्टाचार करण्याच्या दुसऱ्या 10 कल्पना शोधून काढतात. 10 दोन किती प्रयत्न करा. लोक असं म्हणतात की पोलिसापेक्षा चोर एक पाऊल पुढं असतात. जे पोलिसाच्या मनात येणार आहे ते पोलिसाच्या अगोदरच मनात येत आहे. म्हणून कर्माच्या आणि संतांच्या विचाराची उपेक्षा केली म्हणून तर अधपतन आहे. समाजाचं आहे, कुटुंबाचं आहे आणि अंततोगत्वा देशाचं पण आहे. म्हणून कर्मे अभ्यंतर उजळे, इतका मोठा कर्माचा गौरव आहे. कर्म सामान्य समजू नका. तीर्थात आपण गेलो तर फक्त बाह्यमळाचं क्षालन आहे आणि कर्माचं आचरण जर केलं तर कर्म अंतर्बाह्य शुद्ध करणार आहे. एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. आणि म्हणून सत्कर्म म्हणजेच काय? सतनाम आहे परमात्मा आणि त्या परमात्म्याच्या प्राप्तीचा उद्देश धारण करून जी कर्म केली जातात त्याला म्हणतात सत्कर्म, किंवा दुसरा अर्थ होतो सत्यकर्म. सत्य कोण आहे? परमात्मा. त्याच्या प्राप्तीसाठी जी कर्म केली जातात त्याला म्हणतात सत्कर्म. तो का म्हणे? सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. त्याचे 2 अर्थ केले बघा. चंद्रशेखर महाराजांनी गुळ अर्थ केले त्याचे. एखाद्याने आपल्याला नरका जाणे भय घातलिया, नरकाला जाण्याची भीती घातली तरीसुद्धा आपण सत्यकर्माला साह्य व्हावं असा अर्थ केलेला आहे. सत्यकर्माला साह्य व्हावं, नरका जाणे सत्यकर्माला साह्य व्हावं. 2 अर्थ केले. पहिला अर्थ असा आहे, अरे तू नरकाला जाशील बरं, अशी जरी भीती घातली तरी सत्यकर्माला साह्य व्हावं, हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ, एखादा व्यक्ती सत्यकर्माला साह्य होतो आहे आणि तिसऱ्या व्यक्तीने त्याला भय घातलं होऊ नको, तो जो भय घालितो आहे त्याला नरकाला जावं लागेल. तू का म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. भाव असा की सत आहे परमात्मा, सत्य आहे परमात्म्याचं स्वरूप आणि त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता जी कर्म केली जातात त्याला म्हणतात सत्कर्म. म्हणून तीर्थापेक्षा सुद्धा याला व्यतिरेक अलंकार म्हणतात. म्हणजे तीर्थाची आणि निष्काम कर्माची तुलना केली आहे, पण तुलना करता करता एकाचं न्यूनत्व आणि एकाचा उत्कर्ष प्रतिपादन केला आहे, तेव्हा त्याला व्यतिरेक अलंकार म्हणतात. हा 12व्या अध्यायामध्ये आला आहे बघा. मोक्ष देवने उदार, काशी होय कीर परी, वेचने लागे शरीर ती गावी, हेमवंतु दोष खाये परी जीविताची हानी होये, तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे, शुचित्वे शुचिगांग होये आणि पापताप ही जाये, परी ते आहे बुडणे एक. किंवा हाच व्यतिरेक अलंकार 9व्या अध्यायामध्ये आला. कुठे? ते सूर्याचं वर्णन करत असताना नाही का, मेघ उदार परी ओसरे, ते जे सूर्य तैसे स्वज्वळ, चंद्र अस्तवे नाही तोही अस्तवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. व्यतिरेक अलंकार आला आहे. तसं इथे सुद्धा तीर्थाच्या द्वारे बाह्यमळाचं क्षालन होतं, पण कर्माने मात्र अभ्यंतर उजळे, आत बाहेर शुद्धता होते. तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. आणि सत्कर्माचं काय मोठा गौरव आहे. ज्ञानोबारे पुढे गोड सांगतात बघा. 3 ओव्याचा एकत्र विचार आहे. आता कर्मच मनुष्याला कर्माच्या बंधनातून कसं सोडवतं याकरता उदाहरण आहे. सगळ्या ओव्याने वाचत आता, पण 3 ओव्या एकत्र घ्यायच्या आहे. 61, 62 आणि 63. तृषार्ता मरुदेशी झळे अमृते उळली जैसी, की अंधा लागी डोळ्यांशी सूर्य आला. एका मनुष्याला तहान लागली, पण तहान लागली काही ज्ञानोबांचा भाव आहे. तहान लागली म्हणजे महाराष्ट्रात नाही, मरुदेशी म्हणजे कुठं मारवाड प्रांतात, जे की नामदेवरायांना तहान लागली होती
राजस्थान भागामध्ये वाळवंटाच आहे सगळा. आणि अशा असणाऱ्या वाळवंटामध्ये एकाला तृष आर्त म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताण लागली आणि तिथं उन्हाच्या झळाया म्हणतात त्याला, लहरी. त्या लहरी वाहू लागल्या, पण त्या लहरीच त्याच्याकरता जळे अमृते ओळली जैसी. जणू त्या उन्हाचे असणारे चटके तेच काय झालं, वर्षली. ओळली म्हणजे वर्षाव करते झाली. होत्या उन्हाच्या झळाया, पण त्या उन्हाच्या झळायाच त्या तहान लागलेल्या पुरुषाकरता अमृताचा वर्षाव करत्या झाल्या. हे ज्ञानोबांची श्रीमंती आहे. अमृते ओळली जैसी. काही ठिकाणी अमृत शब्दाचा अर्थ पाणी केला आहे, पण अमृत शब्दाचा वाच्यार्थच घेतला तर आणखीन चांगला आहे. तहान लागलेल्या पुरुषाला मारवाड देशामध्ये उन्हाचे चटकेच अमृताचा वर्षाव करते झाले. तो मरेल? अजिबात नाही, तहानेनं मरणार नाही. दुसरं उदाहरण की अंधा लागे डोळ्यांशी सूर्य आला. मनुष्य आंधळा होता, पण काय करावं त्याचं दैव, त्याला ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्याचा डोळा लावला नाही, किंवा त्याला तो काळा चष्मा असतो बघा, तो काळा चष्माही लावला नाही. मग त्याच्या डोळ्यामध्ये साक्षात सूर्यच प्रगट झाला. अंधा लागी डोळ्यांशी सूर्य आला. मग आता त्याला काही अडचण आहे का? बोल, दिवसाही अडचण नाही, रात्री अडचण नाही, कारण तो सूर्य आलेला आहे. अंधाराची काय अडचण आहे? तहानलेल्या पुरुषाला उन्हाचे चटके अमृताप्रमाणे झाले. आंधळ्या पुरुषाच्या डोळ्यात सूर्य आला, त्याला पाहण्याची अडचण नाही. बुडतया नदीच धावीन नली. मनुष्याला जर पाण्याचा अंदाज असेल ना, तर परिचित स्थानामध्ये त्याने पोहण्याचा प्रयत्न करावा. जे ठिकाणं आपल्याला अपरिचित आहे तिथं जास्त शहाणपणा करू नये, नाहीतर मग अवघड होत असतं. एका व्यक्तीने धाडस केलं, बुडा लागला, पण नदीला दया आली. बुडतया नदीच धावीन नली. नदीच त्याच्यासाठी धावून आली. आता तो बुडेल का? नदीने ज्याला ठरवलंय वाचायचं त्याला कोण बुडवू शकेल? पडतया पृथ्वीच कळवळेली. एक मनुष्य त्या गडावर गेला, म्हणजे कड्याचा अंदाज नाही आला. कुठेतरी आहे बघा, एक भयानक कडा आहे आपल्याच रायगड प्रांतामध्ये, कुठंतरी कोकणामध्ये. मग आता अंदाज आला पाहिजे की नाही, पण वरती गेला आणि स्टंट केला. स्टंट म्हणतात त्याला. लागलं उड्या मारायला, सरकला, पाय कोसळला खाली, पण पृथ्वीला दया आली. पडतया पृथ्वीच कळवळेली. पृथ्वीच्या मनामध्ये कळवळा निर्माण झाला. आता तो पडणार कुठं होता? पृथ्वीवर, पण दया आली पृथ्वीला, मग त्याला ते अलगद चेंडूप्रमाणे झेलेल. निमतया मृत्यूने दिली आयुष्य वृद्धी. निमतया म्हणजे मरणारा व्यक्ती, पण काय करावं? मृत्यू देवतेनंच त्याला वरदान दिलं, कल्याण हो किंवा आयुष्यमान भव, असे त्याला मृत्यूनेच आशीर्वाद दिला. आयुष्य वृद्धी दिली. तो मरेल का? नाही मरणार. तैसी कर्मे कर्मबद्धता मुमुक्ष सोडविले पंडसुता. जैसा रसरीती मरता राखेला विषय. कर्मे निष्काम कर्म केलं तर तेच कर्म आपल्याला कर्माच्या बद्धतेतून सोडवितं, पण कुणाला? मुमुक्षूला. हे पंडसुता कर्मे मुमुक्षू कर्मबद्धता सोडविले. कर्मानेच कर्माच्या बंधनातून मुमुक्षूला मुक्त केलं. लोहा लोहे को काटता आहे, तसं कर्म कर्माच्या बंधनातून सोडवितं. ज्ञानोबराय केमिस्ट्रीमधलं, रसायनशास्त्रातलं उदाहरण देता. जैसा रसरीती मरता राखेला विषय. रसायनशास्त्राप्रमाणे जर आपण विष घेतलं तर विषय मरता. जो मनुष्य विषाने मरू शकतो तोच मनुष्य विष घेतल्यानंतर तोरू शकतो. आपल्याला सर्पदंश जर झाला ना, तर त्याला प्रतिविष दिलं जातं. अंगातल्या विषाला दुसरं विष मारतं, पण ते योग्य प्रमाणात घ्यावं लागतं. रसरीती शब्द आला आहे. रसायनशास्त्राप्रमाणे जर विष घेतलं तर मारणारं विष तारतं. तसं शास्त्र पद्धतीनं कर्म केलं तर कर्माच्या बंधनातून सोडवितं. कसा? आणखीन प्रकार आहे, तो आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.